असं ते सगळ्या आजारी माणसं त्याच्याकडे जी जातील त्या प्रत्येकाच्या त्या चेहऱ्यावर ते काय करतात, हास्य निर्माण करतात, त्यांचा आजार दूर पळून लावतात। आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे डाड साहेब। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये नाहीतर आजूबाजूच्या जिल्ह्यातले लोक सुद्धा त्यांच्याकडे आवर्जून त्यांच्या दवाखान्यामध्ये येत असतात। आणि डाड साहेबांना आपण दीर्घायुष्य, त्यांना निरामय स्वास्थ्य, उदंड आयुष्य आणि त्यांच्या हातून अशीच आरोग्य माणसांची सतत निरंतर सेवा घडो अशी भगवंताकडे देवाकडे प्रार्थना करू आणि त्यांना वाढदिवसाच्या आपण हार्दिक शुभेच्छा देऊ। वैद्यकीय क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव, उच्च विद्या विभूषित असलेले डॉक्टर साहेब आणि या डॉक्टर साहेबांचा वाढदिवस मी या शाळेत आल्यापासून पाहतो। दरवर्षी आपल्या शाळेचे शालेय समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय विलास बापू देशमुख हे दरवर्षी साजरा करतात आणि दरवर्षी काही ना काही मुलांना भेट देत असतात। काही नावं समाजामध्ये दोन गोष्टी प्रसिद्ध असतात। काही नावं हृदयांकित असतात तर काही वलयांकित असतात। वलय म्हणजे प्रसिद्धीचं वलय। तसं डाड साहेबांनी केलेल्या कार्याला खूप मोठ्या प्रसिद्धीचं वलय आहे आणि हृदयांकित यासाठी प्रत्येक रुग्णाच्या मनात, हृदयात त्याचं एक स्थान आहे। ज्या ज्या रुग्णांनी वेदनेने पीडित होऊन त्यांच्या दाराला गेलेले आहेत ते समाधानाने, आनंदाने, देवतुल्य मानून त्यांचं स्थान त्यांच्या हृदयात आहे। म्हणून आदरणीय डाड साहेब हे दोन्ही प्रकारे प्रसिद्ध असणारे बाराड नगरीतील अतिशय प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे। खरं शाळेच्या वतीनं मी त्यांना भरभरून शुभेच्छा देते आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी सदिच्छा आम्हा सगळ्यांकडून, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक यांच्याकडून व्यक्त करते। जी रुग्णसेवा आहे अतिशय प्रामाणिक रुग्णसेवा आहे, त्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही। उत्कृष्ट आरोग्य सेवेमुळे त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करतात। त्या निमित्तानं काही मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटपही करतात। तर अशा प्रकारे आमच्या डॉक्टर डाड साहेब यांना आपल्या सर्वांतर्फे पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ। हार्दिक शुभेच्छा। डॉक्टर डाड साहेबांचा वाढदिवस आपण साजरा करीत आहात। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व शिक्षक, शाळेचे सदस्य, साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो। साहेबाचा 100वा वाढदिवस आपण इथेच करू, सर्वजण हजर राहू।